जर मी तुम्हाला सांगितलं की गजानन महाराज हे त्यांचं खरं नाव नव्हतंच, ते प्रत्यक्षात कोणीतरी वेगळेच होते आणि त्यांनी स्वतःची खरी ओळख जाणून बुजून जगापासून लपवली, तर तुम्ही विश्वास ठेवाल? तर 1878 साली शेगावमध्ये एक गूढ व्यक्ती प्रकट झाली. अंगावर फाटके कपडे, कधी वेड्यासारखं वागणं, तर कधी पूर्ण समाधीत तासनतास बसणं. लोक गोंधळले, कोण आहे हा माणूस? नंतर लोकांनीच त्यांना एक नाव दिलं, गजानन महाराज. पण लक्षात घ्या, त्यांनी हे नाव कधीच सांगितलं नाही. कोणी विचारायचं तुमचं नाव काय, तर उत्तर मिळायचं फक्त एक गूढ हसू. मात्र काही जुने साधक, काही संन्यासी यांच्यात एक वेगळीच चर्चा होती. ते म्हणायचे, हे साधे फकीर नाहीत, हे सिद्ध पुरुष आहेत. काही ठिकाणी त्यांना सिद्धार्थनंद या नावाने ओळखलं जायचं. असा योगी जो सिद्धी प्राप्त झाल्यानंतर स्वतःची ओळख विसर्जित करतो, कारण खरी साधना प्रसिद्धीच्या पलीकडे असते. विचार करा, ज्याच्याकडे सिद्धी आहे, ज्याला भविष्य दिसतं, जो लोकांचं दुःख ओळखतो, तो माणूस गूढ का वागेल? कारण लोक पूजायला लागतात, शिकायला नाही. आणि म्हणूनच महाराज कधी रागवत, कधी विचित्र वागत. जे अहंकारी होते ते दूर गेले, जे खरे होते तेच थांबले. हीच तर त्यांची कसोटी होती. एकदा कुणीतरी विचारलं, महाराज तुम्ही देव आहात का? महाराज काहीच बोलले नाही. थोड्या वेळाने फक्त म्हणाले, जो मला ओळखतो त्याला मी नको, आणि ज्याला मी नको त्यालाच मी सापडतो. आज आपण तरी काय करतोय? आपली खरी वेदना लपवतो आणि सोशल मीडियावर आनंदी असल्याचं भासवतो. महाराजांनी याच्या अगदी उलट केलं. आत पूर्णत्व, बाहेर वेड्यासारखं आयुष्य. म्हणून आजही कोणी ठामपणे सांगू शकत नाही ते नक्की कोण होते. कदाचित ते सिद्धार्थनंद महाराज होते, तर कदाचित त्याही पलीकडे काहीतरी. पण एक गोष्ट मात्र नक्की, ते आपल्याला देव दाखवायला नाही, तर आपल्यातला देव जागा करायला आले होते. गण गण गणात बोलते.